तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनलमध्ये सक्सेस स्टडी पॉइंटमध्ये. तर बघा, आता आपण आजचा टॉपिक आपला असा आहे की आपण 9वी मधून 10वीत आता पदार्पण करतोय. म्हणजे 9वीचा सिलेबस आपला संपलेला आहे, आता आपण 10वीला जातोय. तर 10वीचं वर्ष म्हणजे सर्वांसाठी खूप सारं महत्वाचं असतं आणि बोर्ड्स असतं. फर्स्ट टाइम आपण बोर्डला फेस करणार असतो. तर आपल्याला 9वी मधून 10वीत जाण्यासाठी अगोदरच काय काय प्रिपरेशन करावे लागतील हे आपण आज थोडक्यात डिस्कस करणार आहोत. काही मुद्दे असे असतात की आपण बोर्ड पहिल्यांदा फेस करत असतो, आपल्या मनामध्ये टेन्शन असतं, कसं फेस करायचं, कसं काय करायचं. तर हा सगळा रोडमॅप जो आहे, जसा 10th पर्यंत आहे, हा सर्व रोडमॅप मी तुम्हाला आज सांगणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही एक लक्षात ठेवायचंय, जेव्हा पण आपण 9वी मधून 10वी मध्ये जातोय, आपल्याला जवळपास 1.5 ते 2 महिने सुट्ट्या असतात. आता तर सुट्ट्यांचा पिरियड निघून गेलेला आहे, आता भरपूर वेळ झालेला आहे. तर आता 10 ते 15 दिवस सुट्ट्या आहेत, त्याच्यातच आपण कसं करायचंय. आणि 10वीत तुम्ही, आता मी मागेच एक इंटरव्ह्यू घेतलेला आहे, तुम्ही बघितला नसेल, पॉडकास्ट बघितला नसेल, तर आपल्या कन्नड तालुक्यातून प्रथम आलेला विद्यार्थ्याचा आपला हा पॉडकास्ट आहे. त्याच्यापासूनच मला काही आयडिया आलेले आहेत की त्यांनी कशी तयारी केली होती आणि मी पण शिकवतो. तर याच्यावरून मला पण थोडीशी कल्पना आहे की मुलांना काय प्रिपरेशन अगोदर करायला पाहिजे. तर बघा, आपण जेव्हा 9वी मधून 10वीला जातोय, फर्स्ट ऑफ ऑल एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, तर आपल्याला जेव्हा आपण 10वीला जातोय तर मेन सिलेबस आपल्याला बघून घ्यायचा आहे. पूर्ण सिलेबस आपल्याला काय करायचं आहे, ओव्हरव्ह्यू करायचं आहे. म्हणजे सिलेबस नेमकं केवढा आहे, सिलेबसमध्ये आपल्याला कोणता आपला सब्जेक्ट वीक आहे, वीक सब्जेक्ट सगळ्यात अगोदर काढून घ्यायचा, बरोबर. तर वीक सब्जेक्ट आपला, त्याला स्ट्रॉंग बनवायचा प्रयत्न करायचा. मेन सब्जेक्ट आपले असे काहीच नसतात की 10वीला इतके मेन सब्जेक्ट आहे आणि हेच आहे तेच असेल, तर असं काहीही नसतं. तर बघा, आपल्याला काय करायचंय, आपले जेवढे 6 सब्जेक्ट असतात, या 6 सब्जेक्ट्सला आपल्याला व्यवस्थित प्रिपेअर करायचंय. आणि काय असतं माहिती का, सर्वात महत्वाचं, हा सिलेबस लिमिटेड असतो, त्याला काही जास्त वास्ट काही नसतं याच्यात. हा सिलेबस लिमिटेड असतो. आपण जर प्रॉपरली तयारी केली तर हा सिलेबस आपण 4 वेळेस रिव्हिजन करू शकतो. हा सिलेबस आपण 4 वेळेस रिवाइज करू शकतो सिलेबस संपून. तर सर्वात अगोदर तुम्ही सुरुवात करताना अगोदर तुम्ही काय करायचं, सिलेबस ओव्हरव्ह्यू करून घ्यायचा आहे. सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे सिलेबस ओव्हरव्ह्यू, बरोबर. आपण सर्व सिलेबस लक्षात घेतला की मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल की कसं कसं स्ट्रॅटेजी आपण प्लॅन करू शकतो. तर अगोदर हेच करायचंय की नंतर आपण स्ट्रॅटेजीचा व्हिडिओमध्ये नंतर बोलणारच आहे. तर आता ओव्हरव्ह्यू करायला काय करायचं की एक व्हिडिओ, एक प्रॉपर क्लास, स्कूलवर डिपेंड राहून चालत नाही. तर आपल्याला जे शिकवल्या गेलेलं आहे, तर त्याच्यावर काय करायचं, पहिला मुद्दा म्हणजे आपला एक तर क्लास पाहिजे. एक ऑनलाईन क्लास असला, ऑफलाईन क्लास असला तरी चालेल. जर आपलं बजेट नसेल तर युट्यूबवर खूप सारे व्हरायटीज, खूप सारे सारे क्लासेस वगैरे खूप उपलब्ध आहेत. आणि वेगवेगळ्या मुद्द्यांवर, वेगवेगळ्या पॉइंट्सवर, एक्सरसाइज वाईज सगळं काही तुम्हाला व्यवस्थितरित्या भेटून जातं. तर आपल्याला काय करायचंय, फक्त स्ट्रॅटेजी एवढी ठेवायची, मेन स्ट्रॅटेजी मी पण 10वीला असताना हीच फॉलो केली. की काय करायचं, आज जर आपल्याला शाळेमध्ये पहिला धडा, गणिताचा पहिला धडा आज शिकवणार आहे, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स असेल, चला. तर हा धडा जर आपल्याला शिकवणार असेल, तर आपलं सगळ्यात महत्वाचं काम काय असेल की आपल्याला काय करायचंय, अगोदर जायचं, युट्यूबवर सर्च करायचं, युट्यूबवरनं ती एक्सरसाइज आपल्याला बघून घ्यायची. नाही तर एखादा सायन्सचा धडा असेल, इंग्लिशचा असेल, मॅथचा असेल, काही पण असू दे, की कोणताही विषयाचा असेल, तर तो अगोदर बघून घ्यायचा, ओव्हरव्ह्यू करायचा. आपल्याला नाही काही तर त्या व्हिडिओमधून, पूर्ण लेक्चरमधून ओव्हरव्ह्यू काय होतो की आपल्याला थोडासा 25-30% याचा थोडंसं कनेक्शन लागतं. आपल्याला समजून चालतं की हा व्हिडिओ एवढा एवढा, हा टॉपिक याच्याशी रिलेटेड आहे. तर आपण तो चालताना पुढे काय करायचं, जेव्हा आपल्याला स्कूल्समध्ये शिकवतात, तर स्कूल्समध्ये शिकवल्याने काय होतं, आपल्याला एक टीचर शिकवत असताना आपल्याला एक अंदाज लागतो की हा, आपल्या ब्रेनला सिग्नल भेटतात की आपण हे काय झालेलं आहे, हे शिकलेलो आहे. मग त्याच्यापासूनच आपल्याला अंदाज लागणं सुरू होतं. आणि आपण अगोदर शिकल्यामुळे काय होतं की आपल्याला व्यवस्थितरित्या कळत चालतं की हे को रिलेट करत चालतं. परत एकदा ते झाल्यानंतर आपण क्लासेसमध्ये पण शिकतो. क्लासेसमध्ये आपल्याला पर्सनलाइज, आपल्याला व्यवस्थितरित्या तो मुद्दा क्लिअर होण्यास मदत होते. परत घरी आलो की घरी पण एकदा रिव्हिजन करायची, म्हणजे हा मुद्दा आपला व्यवस्थित फिट झालेला आहे. मग याच्यात काही आपल्याला जास्त ऍडिशनल करायची गरज पडत नाही. म्हणजे थोडं थोडं जे राहिलेलं असतं 50-60% ते आपल्याला व्यवस्थितरित्या पार पडून जातं. आपल्याला कधी पण हे करताना व्यवस्थित लक्षात ठेवायचं की आपल्याला हेच करायचंय. एकदम
नॉर्मल माइंड ठेवून, फ्रेश माइंड ठेवून एकदम व्यवस्थितरित्या करायचं. हा पहिला मुद्दा झाला. रिव्हिजन आपल्याला कसं स्टार्ट करायचंय आणि कसं करायचंय. आणि मेन काय करायचं, परत ते घरी आलो आपण की त्याच्यावर काय करायचे, PYQ सॉल्व्ह करायचे, MCQ सॉल्व्ह करायचे. MCQ वेगळे आणि PYQ वेगळे. MCQ काय असतात, त्याच चॅप्टरवर जर तुम्ही सोडवत असले तर काय होतं, त्याच्यामधून जे जे टॉपिक्स तुमचे राहिलेले असतात MCQ मधून, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात त्याच धड्यावरचे, आणि ते युट्यूबला PDF वगैरे खूप सारे अवेलेबल आहेत तुम्हाला, त्याचा काहीही प्रॉब्लेम येत नाही. तर बघा, हे करायचं. आणि मग नंतर काय करायचं की याच्यावरचे प्रिव्हियस इयर, जे मागच्या 5 वर्षात 10वीला जे जे याच्यावर ह्याच टॉपिकवर जे प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न तुम्ही काय करायचे, सॉल्व्ह करायचे. हळूहळू करायचं. एक धडा, एक चॅप्टर शिकवायला संपायला 5 ते 6 दिवस लागतात आणि 5-6 दिवसात तुमचा हे सगळा प्रोसेस काय होतो, कम्प्लीट होऊन जातो. म्हणजे आपल्या बघा, PYQ 50 सोडवले आपण, MCQ 50 सोडवले, घरीही युट्यूबवरून अभ्यास केला, म्हणजे हे सगळं काय, एक सायकल आपली कम्प्लीट होऊन जाते. आणि प्रत्येक धड्यामध्ये हीच सायकल काय करायची, आपल्याला कम्प्लीट करायची. झालं, हे मेन मुद्दा झाला. हा समजला तुम्हाला. तर बघा, आता पुढे पुढे हे आपल्याला शिकवलं गेलं तर आपल्याला पुढे काय करायचं आता. तर आपण हे क्लासेस वगैरे शिकलो, तर आता महत्वाच्या असतात आपल्या नोट्स. तर नोट्स कशा काढायच्या, नोट्स कशा काढायच्या याच्यावरही मी सेपरेट व्हिडिओ बनवेल आणि तो तुम्हाला सांगेल. पण नोट्स कशा काढायच्या हे मी व्यवस्थितरित्या आताच थोडक्यात सांगून देतो. जेव्हा आपल्याला एक, समजा जवळपास आपण एक जर चॅप्टर शिकतोय, तर एका चॅप्टरचे व्यवस्थितरित्या वेगवेगळे कलर पेन्स यूज करून नोट्स काढायच्या. नोट्सचा फायदा तुम्हाला काय होतो की जेव्हा तुमच्याकडे लास्ट पिरियड उरतो, म्हणजे जेव्हा तुमच्याकडे लास्टचे 2-3 मंथ्स उरतात, तेव्हा रिव्हिजन करायला नोट्स खूप सारे बेनिफिशियल तुम्हाला होत असतात. आणि नोट्सचा कसा विषय असतो की बघा, आपण व्यवस्थितरित्या नोट्स जर काढत गेलो तर शेवटी आपला एक चॅप्टर, आपल्याला चॅप्टर सॉल्व्ह करायला, म्हणजे चॅप्टर समजून घ्यायला फक्त 15 मिनिट लागतात. आणि नोट्समध्ये जेव्हा आपण परत 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 रिव्हिजन करत जातो, मग आपल्याला नोट्स काय होतात, इझी फॉर्ममध्ये भेटत चालतात आणि आपल्याला चॅप्टर समजायला काय होतो, एकदम सोपा जातो. तर नोट्सचा असा विषय असतो की आपण लास्टला जास्तीत जास्त वेळेस रिव्हिजन करायला काय करतो, आपल्याला सोपं जात असतं. तर हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय की एक प्लॅन बनवायचा आहे की आपल्याला एवढ्या वेळात एवढा सिलेबस कव्हर करायचा, इतक्या वेळेस रिव्हिजन करायचं. हाही मी तुम्हाला प्लॅन सांगतो. आता समजा मे चालू आहे, मेचा महिना सोडून द्या. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, तर आपल्याकडे 9 महिने आहेत. आपण फेब्रुवारी ते फेब्रुवारी एंडिंगला, नाही तर फेब्रुवारी मार्चला याच्यात आपले एक्झाम्स असतात. 9 महिने. तर आपल्याला 6च महिन्यात काय करायचंय, सिलेबस पूर्णपणे संपवायचा आहे. तो कसा संपवायचा, आपल्याच चॅनलवर, युट्यूब चॅनलवर तुम्ही पुढचे व्हिडिओ बघत चला. आपणही व्यवस्थितरित्या स्ट्रॅटेजी टाकणार आहेत. 3 महिन्यात व्यवस्थित सिलेबस आपण मॅथ्सचा सायन्सचा लेक्चर्स वगैरे तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहेत. तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर मला कमेंट बॉक्समध्ये यस करून टाका. मी 10चेही व्हिडिओ तुम्हाला पुढे टाकणार आहेत. लवकरात लवकर तुम्ही जितके कमेंट बॉक्समध्ये कळवशाल तितक्या लवकर मी तुम्हाला व्हिडिओ उपलब्ध करून देईल. तर बघा, हे 3-6 महिन्यात जर आपला सिलेबस संपला तर 3 महिने आपल्याकडे उरतात. 3 महिन्यात आपण 4 वेळेस काय करू, रिव्हिजन करता येईल. रिव्हिजन करता येईल म्हणजे त्या नोट्स पासून आपण काय करू, रिव्हिजन करू. आणि रिव्हिजन केल्यानंतर आपल्याला त्याच्यावर MCQज, आणि लास्टचा जो महिना राहील आपला, तर लास्टच्या महिन्यात आपण काय करूया, पेपर सॉल्व्हिंग करायचे. पेपर कसे सॉल्व्ह करायचे, आपल्याला कसे टॅकल करायचे तिकडे जाऊन, हेही आपल्याला व्यवस्थितरित्या समजेल. तर हे 2-3 मुद्दे तुम्हाला लक्षात आले. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे एक भ्रम तुमच्या मनातून काढून टाका की टॉपर पोरं 7-8 तास अभ्यास करतात दिवसभरातून. असं काहीच नसतं. हे सगळं खोटारडेपण आहे की टॉपर हा 7 तास अभ्यास करतो आणि आपण हे करा ते करा. तुम्ही पॉडकास्ट व्यवस्थित बघा. त्या मुलानेही सुद्धा सांगितलं आहे आपल्याला, अभिजित राठोडने, की मी फक्त 3 ते 4 तास अभ्यास करायचो. फक्त अभ्यास कसा असला पाहिजे, तुमचं डेली रुटीन कसं असलं पाहिजे, हे मी तुम्हाला सांगतो आज. तर बघा, आपण नॉर्मली आपल्याला 7 ते 8 तासाची, 6 ते 7 तासाची झोप आवश्यक असते. तर बघा, आपण सकाळी 6ला जरी उठतोय तर सकाळी 6 ते 7 मध्ये आपल्याला काय करायचं, व्यवस्थित आपला डेली रुटीन प्लॅन करायचं. थोडं उठलं, थोडंसं फ्रेश वगैरे झालो आपले, आणि आता सध्या 9 ते 4 मध्ये सर्वांचा एक्झाम पिरियड असेल, नाही तर आपला स्कूल टायमिंग असेल. 9 ते 4 मध्ये आहे, तर सकाळी 6 ते 7 मध्ये थोडंसं फ्रेश होऊन व्यायाम वगैरे केला की 7 ते 8, 8:30 पर्यंत आपल्याला काय करायचंय, आपल्याला जो अभ्यास आज क्लासमध्ये शिकवणार आहे त्याचा अभ्यास आपण अगोदर करून घ्यायचा. मग नंतर आवरून वगैरे आपण स्कूलमध्ये गेलो.
आणि 3-4 वाजता आपण सहसा स्कूलमधून येतो, मग नंतर क्लास वगैरे झाला. तर बघा, तिथून आल्यानंतर आपल्याला काय करायचंय, फक्त 1 तासाचा सेशन घ्यायचा आहे. तर 1 तासामध्ये आपल्याला जे स्कूलमध्ये शिकवलं त्याचं रिव्हिजन करायचंय. परत ते झाल्यानंतर आपण होल दिवसात काय शिकलो हे 9-9:30 नंतर आपलं जेवण झाल्यानंतर आपल्याला ते रिवाइज करायचंय. हे 3 ते 4 तासाचे जर तुम्ही सेशन करत गेले आणि व्यवस्थितरित्या जे शिकवलं त्याचंच रिव्हिजन करत गेले, तर याचं काय होईल, आपल्याला व्यवस्थितरित्या आपल्याला फायदा होणार आहे. हे सगळं झालं, हे सगळं डेली रुटीन वगैरे मी तुम्हाला सगळं काही व्यवस्थितरित्या क्लिअर केलंय. आता बघा, लास्टचा मुद्दा आपला असा आहे की डिस्ट्रॅक्शन भरपूर मार्गाने तुमच्याकडे येणार आहेत. तर बघा कसं करायचंय की 10वीचे मुलं काही कसं करतात की अल्कोहोलच्या नादी खूप चालले जातात. हेही तुम्हाला दूर ठेवायचं आहे. परत तुम्हाला रिलेशन स्टेटस जे असेल तुमचं, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड्स, याही थोड्या वेळापुरतं ह्या मुद्दे काय करायचे, तुम्हाला बाजूला ठेवायचे. परत तुम्हाला अजून हे असेल तर आपल्याला बघा की सोशल मीडियावर भरपूर ह्या जनरेशनमध्ये सोशल मीडियाला खूप अट्रॅक्ट होत आहे मुलं, तर याच्यापासूनही दूर राहायचं आहे. असे भरपूर काही मुद्दे आहेत डिस्ट्रॅक्शन करणारे तुम्हाला, की याच्यापासून काय करायचे, तुम्ही थोडंसं फ्रेंड्स पण आपले निवडताना चांगले निवडायचे. तर हे सगळे डिस्ट्रॅक्शन आहे. आता लास्टचा मुद्दा तुम्हाला जाता जाता सांगतोय की आपण रिव्हिजन कशी केली पाहिजे. तर रिव्हिजन कशी केली पाहिजे, तर रिव्हिजनचे एक स्टेटस असतं. रिव्हिजनला एक वीक, मंथ, 3 मंथ्स आणि 4 मंथ्स असं स्टेटस ठेवायचंय. तर वीकमध्ये जेवढं शिकवलं तेवढं वीकमध्ये आपलं काय झालं पाहिजे, रिव्हिजन झालं पाहिजे जेवढं. आणि त्याच वीकचं जेवढं काही आपला टार्गेट आहे तोच मंथली पण झाला पाहिजे. मंथली झाल्यानंतर तुम्हाला तो 3 मंथ्स मध्ये पण झाला पाहिजे. म्हणजे 3दा जर रिव्हिजन झालं तुमचं, तर मग आपल्याला लास्टला काय होतो, याचा प्रॉफिट होतो. जर तुम्हाला हे सगळं पॉइंट्स, ह्या सगळ्या टिप्स आवडल्या असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जे तुमचे मित्र परिवारामधले आहेत, नातेवाईक आहेत, जे पण मुलं असतील किंवा मुली असतील, ज्याही तुमच्या 9वीतून 10वीत पदार्पण करतायत, तर त्यांचे सगळे अवेअरनेस बाळगण्यासाठी हा व्हिडिओ त्यांनाही शेअर करा. जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. आणि व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा व चॅनलला जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. थँक्यू.